तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील ग्राम पोटळी येथे 27 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेदरम्यान अमोल हुंबर्डे यांच्या शेतातील गोठ्याला भीषण आग लागून कुटी व शेती उपयोगी अवजारे जळून खाक होण्याच्या घटनेची शाही वाळत नाही। तोच दुसरे दिवशी अर्थात 28 एप्रिल रोजी येथीलच श्रीराम तुकाराम तायडे यांच्या पोटळी शिवारातील गट नंबर 194 मधील शेतात विजेच्या तारातून झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे 2 एकरातील सोंगून ठेवलेला मका, ठिबक व स्प्रिंकलर पाईप जळून खाक झाल्याने या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून ग्रामीण भागात रब्बी हंगामातील मका सोंगणीच्या कामाची लगबग सगळीकडे सुरू आहे। 27 एप्रिल रोजी पोटळी येथील शेतकरी अमोल हुंबर्डे यांनी आपल्या शेतातील पावसाळ्यात पुरेल एवढी चारा कुट्टी आपल्या शेतातील गोठ्यात भरून ठेवली असता तेथे या गोठ्याला दुपारी अकस्मात आग लागल्याने त्यांची जवळपास 30 ट्रॉल्या कुट्टी व शेती अवजारे जळून खाक झाली होती। गावाशेजारीच हा गोठा असल्याने या परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते। मात्र गावकऱ्यांच्या मदतीने आग वेळीच आटोक्यात आणल्याची जीवितहानी टळली आहे। दुसऱ्या दिवशी येथीलच श्रीराम तुकाराम तायडे यांच्या पोटळी शिवारातील गट नंबर 194 तील 3.5 एकर क्षेत्रातील पिकातून मधोमध गेलेल्या वीज वितरणच्या तारांमध्ये घर्षण झाल्याने त्यांच्या शेतातील सोंगून ठेवलेला 2 एकरातील मका, ठिबकच्या नळ्या व अंथरून ठेवलेले स्प्रिंकलरचे पाईप जळून खाक झाले आहे। सदर शेतकरी तायडे यांची गट नंबर 194 मध्ये एकूण 3.5 एकर शेती असून वेळीच शेतकरी हजर झाल्याने उर्वरित 1.5 एकर क्षेत्रातील मका पीक व इतर थोडेफार साहित्य वाचू शकले, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे। MCN न्यूज मराठीकरिता नांदुरावरून विठ्ठल भातुरकर।